हॅलो स्टुडंट्स, आज आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर या चॅप्टरचा डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर हा टॉपिक बघूया. तो व्हॉट इज द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर? द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग इट्स न्यूमिरेटर बाय द डिनॉमिनेटर. म्हणजेच रॅशनल नंबरच्या जेव्हा आपण न्यूमिरेटरला डिनॉमिनेटरने डिवाईड करतो आणि डिवाईड केल्यानंतर जे आन्सर येते तेच असते डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. देर आर 3 टाईप्स ऑफ डेसिमल फॉर्म. असे एकूण 3 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, सेकंड इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म, अँड थर्ड इज नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म. असे हे एकूण 3 प्रकार आहेत डेसिमल फॉर्मचे. यामध्ये आपण फर्स्ट टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म हे 2 बघूया रॅशनल नंबरसाठी. आणि तिसरा जो प्रकार आहे, तिसरा जो टाईप आहे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म, ज्यावेळेस आपण इरॅशनल नंबर स्टार्ट करूया त्यावेळेस आपण याचा अभ्यास करू. तर फर्स्ट टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म यामध्ये मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे. ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व करून बघूया. The first one is the decimal form of rational number 3/5 is 0.6. मी डायरेक्टली याचा आन्सर लिहिलेला आहे इथे 0.6. आता हे 0.6 कसं आलं ते मी तुम्हाला सांगतो. बघा इथे डिव्हिजन करू आपण. 3/5 कशाने डिवाईड करायचं आहे? 5ने 3ला. बघा ॲज 3 इज लेस दॅन 5, that's why we divide 0, 5 0 as 0 minus 3 पॉईंट देऊन इथे 0 वाढवूया, झाले 30. 5 6 जा 30 मायनस करो. 0 minus 0, 3 minus 3 0. आन्सर इज 0.6. आलं लक्षात तुमच्या? द डेसिमल फॉर्म ऑफ 3/5 इज 0.6. Next, the decimal form of rational number 7/2 is 3.5. म्हणजे जेव्हा आपण 7/2ला 2ने डिवाईड करतो, 7ला 2ने डिवाईड करतो तेव्हा त्याचा आन्सर 3.5 होते. बघा दिसत असेल तुम्हाला. तर 7ला डिवाईड करूया 5ने. सॉरी 2ने डिवाईड करायचं आहे. इथे 7/2 हा डिजिट दिलेला आहे. तर 2 3 जा 6, 7 minus 6 इज 1. पॉईंट देऊन 0 वाढवूया, झाला 10. 2 5 जा 10, 0 0. किती आन्सर आला याचा? 3.5. इट मीन्स 3.5 इज द डेसिमल फॉर्म of 7/2. 3.5 is the decimal form of 7/2. Then the decimal form of 11/8 is 1.375. हा पण एक्झाम्पल आपण करून बघूया. बघा 11/8 8ने डिवाईड करूया 11ला. 8 1 जा 8 मायनस करूया. 11 minus 8 इज 3. पॉईंट देऊन 0 वाढवला. 8 3 जा 24. 10 minus 4 इज 6. 3 minus 3 इज 0. या पॉईंटमुळेच पुन्हा आपण इथं 0 वाढवला, 60 झाले. 8 7 जा 56. 8 7 जा 56. 0 minus 6 इज 4. 6 minus 6 इज 0. पॉईंटमुळे 0 वाढवला. 8 5 जा 40. 0 0 झालं. डिव्हिजन कंप्लीट झालं. रिमाइंडर 0 आलेला आहे इथे, म्हणजे डिव्हिजन कंप्लीट झालेलं आहे. तर याचं डिव्हिजनचा आन्सर आलेला आहे 1.375 इज द डेसिमल फॉर्म ऑफ
11/8. ओके. तर या तिन्ही केसमध्ये इन दिस केस द प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड्स, म्हणजे डिव्हिजन केल्यानंतर ते डिव्हिजन एंड होतो. द रिमाइंडर बिकम्स 0. म्हणजेच डिव्हिजन कंप्लीट केल्यानंतर डिव्हिजन एंड होतो आणि रिमाइंडर काय येतो? 0. सच डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज कॉल्ड टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे ज्याचं डिव्हिजन कंप्लीट होतं, रिमाइंडर 0 येतो, तो जो असतो तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. देन सेकंड इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. 10/3 याचं डेसिमल फॉर्म मी ऑलरेडी काढून दिलेलं आहे. 3.333 अँड सो ऑन, म्हणजे ही 3 रिपीट होत चाललेलं आहे. याला आपण 3.3 रिकरिंग असं लिहू शकतो. तर हा एक्झाम्पल बघूया आपण कसं सॉल्व करता येईल. 10/3 डिवाइड करूया 3ने 10ला. 3 3 जा 9. 10 - 9 इज 1. पॉईंट देऊन 0 वाढवला, पुन्हा झालं 10. पुन्हा 3 3 जा 9. पुन्हा रिमाइंडर इज 1. पॉईंटमुळेच पुन्हा 0 वाढवला आपण, 10 झाले. 3 3 जा 9. 10 - 9 इज 1. म्हणजे हा जो डिव्हिजन आहे तो कधीही कंप्लीट होणार नाही. इथे 3.3333 हे कंटिन्युअसली रिपीट होत राहील. देन द डेसिमल फॉर्म ऑफ 10/3 इज 3.3333 अँड सो ऑन. समजलं तुम्हाला? तर यालाच आपण असंही लिहू शकतो 3.3 रिकरिंग, याच्यावर एक डॉट द्यायचा, कारण की 3 हा डिजिट रिपीट होत आहे. तर जो डिजिट रिपीट होत होता त्याच्यावर आपण डॉट देतो. कळलं असेल तुम्हाला? सेकंड बघा, 2/11. 2/11 म्हणजे 11 जेव्हा आपण 2ला डिवाइड करू त्याचा आन्सर येत आहे 0.181818 अँड सो ऑन, मीन्स 0.18 रिकरिंग. हा पण आपण सॉल्व करून बघूया. बघा, 11ने डिवाइड करायचा आहे 2ला. ओके. तर 2 इज लेस दॅन 11, दॅट्स वाय 0. 2 पॉईंट देऊन 0 वाढवूया, झालं 20. 11 म्हणजे 11. 20 - 11 किती उरतात? 9. पॉईंटमुळे 0 देऊया, झाले 90. 11 8 जा 88 मायनस करूया. 10 - 8 इज 2. 9 - 9 इज 0. पुन्हा बघा 2 आलेला आहे. मग या पॉईंटमुळे जेव्हा आपण इथं 0 करू म्हणजे हे किती होणार? 20. त्यानंतर 11ने आपण 20ला डिवाइड करताना पुन्हा 11 1 जा 11 मायनस करूया. 20 - 11 इज 9. पुन्हा या पॉईंटमुळे 0 वाढवूया, झाले 90. 11 8 जा 88 मायनस करूया 02. पुन्हा 2 आला. म्हणजे हा जो डिव्हिजन आहे हा डिव्हिजन इथे कंप्लीट होत नाही आहे, हा कंटिन्युअसली समोर वाढत चाललेला आहे. आणि याचा डेसिमल फॉर्म आलेला आहे 0.1818 अँड सो ऑन, म्हणजे समोर ही डिव्हिजन वाढत चाललेला आहे, तो कंप्लीट झाला नाही, याचा रिमाइंडर 0 आलेला नाही आहे. तर अशा प्रकारच्या डिव्हिजनला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग मीन्स रिपीट होत आहे, रिकरिंग मीन्स रिपीट होणे. तर 2/11 इज 0.181818 रिपीट होत चाललेला आहे, दॅट्स वाय 0.18 रिकरिंग. जो नंबर रिपीट होतो त्याला आपण वर अशी डॅश द्यायची आहे. तर या प्रकारे तिसऱ्या आणखी एक एक्झाम्पल दिलेला आहे इथे 1234 डिवायडेड बाय 999 आणि याचं डेसिमल फॉर्म आहे 1.235235 अँड सो ऑन. तर यामध्ये तुम्ही बघत असाल
235 हा रिपीट होता है, दॅट्स वाय 1.235 रिकरिंग. ओके. इन दिस प्रोसेस द डिव्हिजन डज नॉट एंड्स. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस आपण डिव्हिजन केलं तर डिव्हिजन एंड नाही झालेला आहे, तो कंटिन्युअसली वाढत चालला आहे. डिव्हिजन डज नॉट एंड अँड डिजिट्स इज रिपीटेड. काही डिजिट्स इथे रिपीट होतं. या डिव्हिजनमध्ये इथे 3 हा डिजिट रिपीट होत होता. या डिव्हिजनमध्ये 18 हे 2 डिजिट्स रिपीट होत होते, 18 18 18 अँड सो ऑन. आणि इथे 3 डिजिट्स रिपीट होत होते, 235 235 235 अँड सो ऑन. Such decimal form of rational number is called non-terminating recurring decimal form. अशा प्रकारच्या डेसिमल फॉर्मला आपण काय म्हणतो? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. समजलं तुम्हाला? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये डिव्हिजन कंप्लीट होतो, रिमाइंडर 0 येतो. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये डिव्हिजन पूर्ण कंप्लीट होत नाही आणि रिमाइंडर 0 येत नाही. डिव्हिजन कंटिन्युअसली वाढत असतो आणि डिजिट्स रिपीट होत असतात. ओके. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.3 विच इज बेस्ड ऑन द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर हा प्रॅक्टिस सेट 1.3 डिपेंड आहे. तर क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. खाली काही रॅशनल नंबर्स दिलेले आहे, त्या रॅशनल नंबरला आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट रॅशनल नंबर इज 9/37. थोड्या वेळा अगोदर आपण बघितलेलंच होतं की डिनॉमिनेटरने न्यूमिनेटरला डिवाईड केल्यानंतर जे आन्सर येते दॅट इज डेसिमल फॉर्म. तर आपण आता इथे डिवाईड करूया याचा डेसिमल फॉर्म करण्यासाठी. बघा, 37ने डिवाईड करायचं आहे 9ला. ॲज 9 इज लेस दॅन 37, सर्वात आधी तर आपल्याला 37चा टेबल यायला पाहिजे. जर समजा 37चा टेबल येत नसेल तर तो टेबल तुम्हाला तयार करावा लागेल. तर तुम्हाला मी एक शॉर्टकट ट्रिक सांगत आहो. 2 डिजिटचा जर समजा तुम्हाला टेबल करायचा असेल, जसं तुम्हाला टेबल लर्न नाही आहे आणि टेबल करायचं आहे तर पूर्ण मल्टिप्लिकेशन करत बसायची गरज नाही आहे. जसं सपोज आपण 37चाच टेबल तयार करूया. तर 3 and 7 असं दूर दूर लिहून घ्या आणि दोघांचे टेबल लिहून घ्या. सिंगल डिजिट नंबर 7चा टेबल आणि 3चा टेबल. सेवनचा टेबल, बघा आता मी 3चा टेबल पण लिहिलेला आहे आणि 7चा टेबल पण लिहिलेला आहे. आपल्याला 37चा टेबल तयार करायचा आहे. खूप इझी आहे. 7च्या टेबलमधले जे युनिट प्लेसवरचे डिजिट्स आहे ते ॲज इट इज लिहून टाकायचे. युनिट प्लेसवरचे 7, देन 4, देन 1, 8, 5, 2, देन 9, 6, 3 अँड 0. युनिट प्लेसवरचे डिजिट लिहिलेले. आता तुम्हाला करायचं काय आहे तर 3च्या टेबलमधला हा 6 आणि 7च्या टेबलमधला हा 1 या दोघांची ॲडिशन करायची. 6 + 1 इज 7, देन 9 + 2 इज 11, 12 + 2 इज 14, 15 + 3 इज 18, 18 + 4 is 22, 21 + 4 is 25, then 24 + 5 is 29, 27 + 6 is 33 and 30 + 7 is 37.
हा तुमचा 37चा टेबल तयार झालेला आहे. बघा काय केलं आपण, 3चा टेबल लिहून घेतला, 7चा टेबल पूर्ण कंप्लीट लिहून घेतलेला आहे. ते लिहिल्यानंतर 7च्या टेबलमधले युनिट प्लेस झिरोचे डिजिट्स ॲज इट इज लिहून घेतले आपण. ते लिहिल्याच्यानंतर 3च्या टेबलमधले नंबर्स आणि 7च्या टेबलमधले टेन्स प्लस 4चे नंबर्स या दोघांची काय केली आपण ॲडिशन, म्हणजे 6+1 7, 9+2 11, 12+2 14 या प्रकारे सगळ्यांची ॲडिशन केलेली आहे. तर हा जो टेबल आहे तो आहे 37चा टेबल. या प्रकारे तुम्ही 2 डिजिटचा कुठल्याही नंबरचा टेबल तयार करू शकता इझिली, आणि यामध्ये जास्त वेळ पण लागत नाही. एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली की आपण पटपट करू शकता. तर आता आपण डिवाईड करूया 37ने 9ला. 9 इज लेस दॅन 37, दॅट्स वाय झिरोचा टेबल 37चा 0 9 पॉईंट देऊन 0 वाढवला, झाले 90. 37 2 74, तिथे येईल 274. मायनस करूया, 10 - 4 इज 6 and 9 - 8 इज 1. 37ला 16ला डिवाइड 37ने 16ला डिवाइड होणार नाही, पॉईंटमुळे पुन्हा 0 वाढवला, 160 झाले. आता इथे बघा टेबलमध्ये 37 4 148 आणि 37 5 185. 185 हा मोठा होऊन जाणार, दॅट्स वाय 37 4 148. 148 मायनस करूया, 2 6 - 5 इज 1 and 0. पॉईंटमुळे पुन्हा 0 दिले आपण, किती झाले 20. 120. पुन्हा 37 3 111. 111 मायनस 10 - 1 इज 9 0 0. बघा इथं 9 पुन्हा रिपीट झालेला आहे. अगोदर हा 9 जो होता तो तर रिपीट झालेला आहे. म्हणजे याच्यानंतर जेव्हा आपण पुन्हा पॉईंटमुळे 0 घेऊ आणि डिवाईड करू तर पुन्हा आपल्याला इथे कोणता डिजिट येणार, 37 2 74 आणि मायनस करूया, इथे येणार 6 आणि इथे येणार 1. पुन्हा 16 येणार, पुन्हा पॉईंटमुळे 0 वाढवला 16. म्हणजे हा डिव्हिजन इथे कंप्लीट होत आहे का, नाही, हा डिव्हिजन समोर वाढत चालला आहे. तर या प्रकारे द डेसिमल फॉर्म ऑफ 9/37 इज 0.243 243 243 अँड सो ऑन. यालाच आपण कसं लिहू शकतो, या प्रकारे 0.243 रिकरिंग. जे नंबर्स रिपीट होत आहे त्याला आपण काय म्हणतो, रिकरिंग करतो. फर्स्ट प्रॉब्लेम समजला तुम्हाला. देन सेकंड इज 18/42. 18/42 यामध्ये आपण 18 आणि 42चा रिड्यूस फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. 18 and 42ला रिड्यूस फॉर्ममध्ये कम्पेअर करू शकतो. जर समजा आपण 18 आणि 42ला 6ने डिवाईड केलं तर त्याचा आन्सर किती येईल बघा, 6 3 18 अँड 6 7 42. झालं ना. दिस इज द रिड्यूस फॉर्म ऑफ 18/42. काय केलं मी याच्याला 6ने डिवाईड केलेलं आहे, 6 3 18 अँड 6 7 42. आता आपण 7ने 3ला डिवाईड करून याचा डेसिमल फॉर्म काढूया. 7 3 3 इज लेस दॅन 7, दॅट्स वाय 0 0/3 पॉईंट देऊन 0 वाढवला, 7 3 7 4 28. किती होणार 2 0 पॉईंटमुळे पुन्हा 0 वाढवला, झाले 20. 7 2 14. 6 0 पॉईंटमुळे पुन्हा 0 वाढवला, 7 8 56. 4
0 पॉईंटमुळे पुन्हा 0 उडवला. 7 5 जा 35 मायनस करूया. किती येणार 5 पॉईंटमुळे पुन्हा 0 वाढवला झाले 50. 7 7 जा 49 किती येणार 50 मायनस 49 इज 1. पुन्हा पॉईंटमुळे 0 वाढवला झाले 10. 7 1 जा 7. 10 मायनस 7 इज 3. बघा हा जो 3 वर स्टार्टिंगला होता तो आता पुन्हा आलेला आहे. म्हणजे याच्यानंतर पुन्हा डिव्हिजन रिपीट होणार आणि हेच आपल्याला मिळणार 4 2 8 5 7 1. त्याच्यानंतर पुन्हा 4 2 8 5 7 1 याप्रमाणे हे रिपीट होत राहणार. देन डेसिमल फॉर्म ऑफ 3/7 इज 0.428571 रिकरिंग. जे डिजिट्स रिपीट होत आहे त्याच्यावर डॅश करायची आहे. कळलं तुम्हाला? तर यामध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये टोटल 5 प्रॉब्लेम्स दिलेले आहे. त्यामध्ये 2 प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितले. आणखी एक प्रॉब्लेम घेऊन घेतो. त्याच्यामध्ये निगेटिव्हवाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. 4th प्रॉब्लेम मायनस 103/5 103/5 याचा डेसिमल फॉर्म काढण्यासाठी 103ला 5ने डिवाईड करायचं आहे. करूया. 5 2 जा 10 0 0 3 आले खाली. देन 5 0 जा 0 3. आता पॉईंट देऊन 0 वाढवायचा झाले 30. 5 6 जा 30. कंप्लीट झालेला हा डिव्हिजन इथे कंप्लीट झाला आहे. रिमाइंडर 0 आलेला आहे. ओके, दॅट्स वाय द डेसिमल फॉर्म इज 20.6. यामध्ये हा निगेटिव्ह असतो म्हणून इथे निगेटिव्ह द्यायचा आहे. डिव्हिजन कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्हाला एक सेंटेन्स असं लिहायचं आहे खाली. द डेसिमल फॉर्म ऑफ minus 103/5 is minus 20.6. या प्रकारचा एक सेंटेन्स तुम्हाला प्रत्येक डिव्हिजन कंप्लीट झाल्याच्यानंतर खाली लिहायचं आहे. ओके, उरलेले प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करून घ्या आणि असे डेसिमल फॉर्म सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. ओके.